भगवान बुद्ध की अमरवाणी. विश्वातील पुस्तकालयामध्ये आपल्याला धम्मपदसारखे दुसरे कुठलेच मौल्यवान पुस्तक मिळणार नाही. काळाच्या दृष्टीने भगवद्गीतेपेक्षा धम्मपद प्राचीन स्तर आहे. विश्वातील अनेक भाषात धम्मपदाचे भाषांतर झालेले आहे. त्रिपिटकमधील धम्मपद एक छोटा परंतु मौल्यवान रत्न आहे. धम्मपद जरावग्गो क्रमांक 146 ते 151. को नो हासो किमानंदो नीचं पज्जलिते सती अंधकारेण ओनेदा पदीपं न गवेसत. सभोवताली सगळे सदोदित पेटले असता कसले हास्य आणि कसला आनंद. अंधकाराने तुम्हास वेष्टिले असता दिव्याचा शोध का करीत नाही. पश्चित्तकत्तं बिंबं अरुकायं समुसितं अतुरं बहुसंकल्पं यस्य नत्थी ध्रुवं ठित्ती. पहा ही विचित्र मूर्ती व्रणाने युक्त असून उभारलेली, रोगट तरी तिच्याविषयी अनेक संकल्प बांधले जातात, जी शाश्वत आणि स्थायिक नाही. परिजिनमिदं रूपं रोगनिडं पभंगंगुरं भिज्जती पुती संदेहो मरणतं हि जीवितं. हे रूप परिजीर्ण झाले आहे. हे रोगाचे घरटे होय. हे क्षणभंगुर आहे. घाणीचा हा गोळा भंगून जातो. मरण हाच जीविताचा अंत आहे. याने माने अपत्ताने आलाबुनैव सारदे कापोत्तकाने अठ्ठीने ताने दिसवान कारती. शरद ऋतूत फेकून दिलेल्या भोपळ्याप्रमाणे जी ही कपोतवर्ण हाडे अस्ती आहेत, ती पाहून तुम्हाला त्याजविषयी आवड कशी. अठीनं नगरं कत्तं मसलोहितलेपनं यत्त जराच मचूच मानो मख्खोच ओहितो. हे अस्थिचे नगर केले आहे. मांस आणि रक्त याने ते लिंपिले आहे. त्यात जरा मृत्यू मान वृक्ष यास ठेवले आहे. जिरंती वे राजरता सुचिता अत्तो शरीरंपि जिरं उप्पेती संतत्स धम्मोन जरं उप्पेती संतो हवे सभ्भी पवेदयंती. सुशोभित राजरथ जीर्ण होतात, त्याप्रमाणे शरीरास देखील जरा प्राप्त होते, पण सज्जनांच्या धर्माला जरा प्राप्त होत नाही. संत संतांनाच तो सांगत असतात. डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.